नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या या स्वाती डेली ब्लॉगमध्ये। तर आता सकाळचे वाजलेत 8 आणि माझी चालू आहे डब्याची तयारी। तर आज दुसरं काही सुचत नव्हतं, भाजीला पण जास्त काही नव्हतं, म्हणून टमाटर होते घरामध्ये, तर त्याचाच विचार केला की टमाटरची चटणी बनवू। तर आता मी इथे 5 टमाटर घेतलेत आणि कांदे घेतलेत, तर चला आपण लवकर चालू करू। तर तेल गरम करून त्यात पहिला कढीपत्ता टाकला आहे। तेल चांगलं गरम झालेलं पहिलंच, आता त्यात कढीपत्ता टाकलाय। मग आता आपण त्यात कांदे टाकूया। कांदे जास्त घेतलेत कारण की चटणीमध्ये कांदे चांगले वाटतात जास्त। आता कांदे टाकलेत, तर ते सगळे संपूर्ण पसरवून घेते तेलामध्ये, मिक्स करून घेते। आता हे सगळे मिक्स करते तेलामध्ये चांगले, आणि कांद्याचा थोडा कलर ब्राऊन झाला की आपण त्यात टमाटर ॲड करूया। ही भाजी एकदम सोपी आहे बनवायला, काही जास्त त्याचा तामझाम करायची गरज नाही आहे। फक्त नॉर्मल आपल्याला कांदे टमाटर घ्यायचे आहेत आणि आपले जे बेसिक मसाले। आता बघा कांद्याचा कलर थोडा चेंज झाला आहे, तर आता आपण त्याच्यात आता आपण हे टमाटर टाकून घेऊया। थोडा आता कलर त्याचा चेंज होतोय। आता परत एकदा आपण चांगलं पसरवून घेऊया कांद्याला। बघत असाल तुम्ही की कांद्याचा थोडा कलर थोडा ब्राउनिश झालेला आहे। आता आपण टाकूया टमाटर। आपले टमाटर बारीक मोठे तुम्ही कसे तुमच्या हिशोबाने टाकू शकता, कापू शकताय, कारण की ते फक्त सॉफ्ट होणं गरजेचं आहे। आता हे सगळे टमाटर कांद्यामध्ये मिक्स करून चांगले ते तेलात खाली वर करून परतून घेऊया, म्हणजे सगळे दोन्ही पण एकजीव होतील ते कांदे आणि टमाटर। आता ह्या स्टेजला आपल्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे मीठ टाकायचं आहे, कारण की मीठ टाकलं की ते लवकर सॉफ्ट होतील, म्हणून मीठ टाकून घ्यायचं आहे, म्हणजे टमाटर लवकर शिजतील, कडक राहणार नाहीत। आता मीठ टाकले चवीनुसार। आता हे परत आपण एकदा मिक्स करून घेऊया। याने काय होतं, टमाटर लवकर शिजले जातात आणि जास्त वेळ लागत नाही त्याला, कारण की मीठ आणि टमाटरचं एक पहिल्यापासून आहे की मीठ सॉफ्ट करतं टमाटरला लवकर। बघा आता सॉफ्ट झालेले आहेत, तर आपण आता याच्यात टाकू आपले रोजचे घरगुती मसाले, जे वेगळं काय टाकायचं नाही, जे आपण रोज वापरतो तेच मसाले आपण याच्यात टाकणार आहेत। आता सर्वप्रथम मी हळद घेते, अर्धा चमचा हळद घेतली आहे, तर हळद टाकली। आता धना पावडर मला जास्त आवडते म्हणून धना पावडर। आता इथे गरम मसाला 1 चमचा, माझा चमचा छोटा आहे म्हणून 1-1.5 चमचा जातोच त्याच्यात। आता लाल मिरची पावडर, तुम्ही तुमच्या हिशोबाने टाका, तुम्ही तिखट खात असाल तर जास्त टाका, कमी खात असाल तर थोडंच टाका। आता मी माझ्या हिशोबाने टाकते कारण की मला थोडं स्पायसी आवडतं। आता जाईल इथे जिरा पावडर, मीठ आपण पहिलंच टाकलं आहे, म्हणून आता हे आपले सगळे संपूर्ण मसाले त्यात मिक्स करून घेऊया। फक्त आपले रोजचे डेलीचे मसाले, त्याच्यात काही वेगळा मसाला ॲड नाही केला, हेच आहेत। फक्त तुमच्या गरजेनुसार तुम्ही टाकू शकता। तुम्ही थोडं आळणी खात असाल तर थोडं कमी प्रमाण ठेवा, जर स्पायसी लवर्स असाल तर थोडं जास्त ठेवा। मी थोडं तिखट खाते म्हणून मी थोडं स्पायसीच बनवते प्रत्येक जेवण, कारण की कसं थोडंसं स्पायसी खाल्लं की पोट भरल्यासारखं वाटतं, आळणी खाल्लं की माझं पोट भरत नाही, म्हणून मी थोडंसं स्पायसी बनवते। आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊया। आता हे सगळे मसाले एकजीव झालेत सगळ्या कांद्या टमाटरमध्ये। आता हे फक्त आपल्याला याच्यात पाणी वगैरे काय ॲड करायचं नाही आहे, टमाट्याला नैसर्गिक पाणी असतं ते सुटतं।
आता हे सगळं चांगलं मिक्स झालेलं आहे. आता आपण याला 5 मिनटं वाफेवर शिजून घेऊ, म्हणजे त्याला जेणेकरून त्याचं स्वतःचं पाणी सुटेल आणि ते शिजून जातील. आता हे आपण 5 मिनटं फक्त वाफेवर झाकून ठेवूया, म्हणजे ते सॉफ्ट होतील आणि मसाले पण सगळे आतपर्यंत जातील त्याच्या. आता 5 मिनटं आपण ठेवून घेऊया आणि मग 5 मिनटानंतर परत बघूया. तोपर्यंत भाजी शिजून जाईल ती. आता 5 मिनटं झाले आहेत. तोपर्यंत चला मी तुम्हाला बाहेरचा व्ह्यू दाखवते. आज खूप ऊन आहे. सकाळीच ऊन बघा, इथे आमच्या इथे असं सकाळ सकाळ दिसतं, हिरवळ दिसतं. पण काय गरमी खूप आहे, तर सुचत नाही माणसाला काहीच. कामाला तर जावंच लागतं आपल्याला, गरमी असो काही असो. आता आमच्या इथे सगळं कन्स्ट्रक्शनचं काम वगैरे चालू आहे सगळं बाहेर, पण तरी थोडंसं हिरवळ आहे दिसतं, ते बघायला पण छान वाटतं. म्हणून मग मला कधी फ्री वेळ असेल तर मी आपल्या बाल्कनी घेऊन बसते. आकाश पण बघा किती मोकळं आहे, किती सुंदर दिसतंय आकाश. आता 5 मिनटं झालेत. आता आपण बघूया भाजीला पाणी सुटलं आहे का. बघा आता तुम्ही बघू शकता, थोडेसे सॉफ्ट झालेत टमाटे. आता एकदा परत आपण याला हलवून घेऊया. सगळं मिक्स झालं आहे. लवकर होणारी भाजी आहे ही. मला काय सुचलं नाही तर मी हेच बनवते. फक्त घरामध्ये टमाटर जास्त असले ना तर दुसरा भाजी बनवायचा वैताग आला तर मी हेच बनवते आणि खायला पण चांगलं लागतं. तुम्ही ह्याला चपातीसोबत, भाकरीसोबत किंवा भातासोबतसुद्धा खाऊ शकताय. मी तर ब्रेडसोबत पण खाते, कारण की मला त्यासोबत पण खूप आवडतं. पण भाकरीसोबत सगळ्यात जास्त थोडीशी कडक भाकरी असली ना, ज्वारीची बाजरीची, तर खूप छान त्याची चव लागते. आता आपण 5 मिनटं परत त्याला झाकून ठेवू, जेणेकरून राहिलेली भाजी पण पूर्ण शिजून जाईल. तर तुम्ही आज काय केलं ते पण मला नक्की सांगा. आता माझा झाला सकाळचा प्रश्न, संध्याकाळचा बघू आपण, जे असेल ते बनवेल. आता 5 मिनटं होतील. आता 5 मिनटं झालं की आपण त्याला परत एकदा चेक करूया. आता परत एकदा त्याला चेक करून घेऊ. बघा आता साईडने सगळं तेल सुटलेलं आहे भाजीला, म्हणजे ही आपली भाजी आता रेडी आहे खायसाठी. झालं, जास्त काय हे ना, एकदम सोपी भाजी आहे, एकदम सोपी आहे. आम्ही याला चटणी बोलतो, टमाट्याची चटणी. ही माझी आई करते, माझी बहीण करते, पण मी पण तशीच करते आणि खूप छान लागते ही चवीला. बघू शकता एकदम सॉफ्ट झाले टमाटर पण. काय जास्त त्याच्यामध्ये मसाला टाकायची गरज नाही किंवा काय नाही, एकदम सोप्या पद्धतीने. बघा टमाटर बघा शिजलेत, चांगले सॉफ्ट आहेत, तुटत आहेत, म्हणजे ते आपली भाजी रेडी झाली आहे. बघा जवळून बघा, थोडी मला दिसत असेल व्हिडिओमध्ये, तरी भाजी एकदम आपली सॉफ्ट झाली आहे. ही रेडी झाली आहे, ऑलमोस्ट तयार झाली आहे. फक्त 1 मिनिट आपण त्याला वाफ देऊ फक्त, बस. आता त्यात आपण कोथिंबीर टाकून घेऊ. बारीक चिरलेली कोथिंबीर आहे ती टाकून घेऊया आणि परत एकदा मिक्स करूया त्याला. जर तुमच्याकडे लिंबू असेल तर तुम्ही थोडा लिंबू पण पिळू शकताय, खूप छान लागते त्याच्यात. माझ्याकडे नव्हता, नाही तर मी दरवेळेस टाकते त्यात. आता 1 मिनिट फक्त वाफळून घेऊया, म्हणजे कसं ती पूर्ण रेडी होईल. बघा आपली भाजी आता झाली आहे पूर्ण. आणि गरम गरम खाली तर आणखीनच छान लागते. पण मी दुपारी जेवते म्हणून
दिसतंय बघा, तुम्हाला दाखवते काढू. किती छान कलर वाटतोय. शक्यतो तरी लाल टमाटेच घ्या. कच्च्या टमाटरची पण बनवतात, पण लाल टमाटे जे घेतले थोडे पिकलेले, दिसायला पण खूप छान दिसते बघा. आता ही भाजी आपली रेडी झाली आहे. चपातीसोबत भाकरीसोबत खाऊ शकताय. ते दोन्ही नसेल तर तुम्ही भातासोबत पण खाऊ शकताय. एकदा नक्की ट्राय करा तुम्ही. ही भाजी खूप छान लागते चवीला. बनवायला पण इझी आहे आणि चवीला पण खूप छान आहे. तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा, कारण खूप छान लागते ही भाजी. तर चला मी आता माझा डबा वगैरे भरते आणि मग नंतर भेटूया आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. बाय.